नमस्कार मित्रांनो, मी क्रांतीवर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांतीवर यूट्यूब चॅनलवर. आज 25 एप्रिल 2024 पर्यंत जे नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आज आपण बघणार आहोत. त्याआधी काल झालेल्या प्रश्नाचे आपण रिव्हिजन करून घेऊ. प्रश्न पहिला होता, भारताने प्रथमच कोणत्या देशाला ब्रह्मोस मिसाईलची निर्यात केली आहे? तर ती केली आहे फिलिपिन्सला. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी कोणत्या शहरात अंतराळ सुरक्षेसाठी स्टार्टअप आहे दिंगतारा या दिंगताराचे मुख्यालयाचे उद्घाटन कुठे केले? तर बेंगळुरू येथे. कोणत्या राज्याचे अद्भुत लोहयुगातील पाषाण स्थळाचा शोध करण्यात आला? तर ते तेलंगणा राज्यामध्ये. धनलक्ष्मी बँकेचे नवीन मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अजित कुमार केके यांची. नुकतेच हॉकी इंडिया असुंतारा लाकरा पुरस्कार 2024 कोणी जिंकला? तर दीपिका सोरेंग यांनी. ओपन एआयद्वारे भारतातील पहिले महिला एम्प्लॉई म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ते प्रज्ञा मिश्रा यांची. वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार कोणी जिंकला? तर मोहम्मद सलेम यांनी. नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड ला खालीलपैकी कोणत्या PSUचा दर्जा मिळाला? तर ते नवरत्नाचा दर्जा मिळाला आहे. लॉरेस वर्ल्ड स्पोर्टमॅन ऑफ द इयर 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर ते करण्यात आले नोवाक जोकोविचला. आणि शेवटला प्रश्न होता, वर्ल्ड बुक ऑफ कॉपीराईट हा दिवस केव्हा साजरा केला जातो? तर हा 23 एप्रिलला हा दिवस साजरा केला जातो. चला तर आजचा प्रश्न चालू करू. प्रश्न क्रमांक 1 आहे, अलीकडेच मुस्लिम विश्वविद्यालयाची पहिल्या महिला व्हाईस चान्सलर कोण बनली आहे? तर ते बनले आहे ऑप्शन ए, बरोबर उत्तर आहे नईमा खातून यांची अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाची व्हाईस चान्सलर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे आहेत नईमा खातून. कोणी अप्रूव्हल केले आहे? तर याला एज्युकेशन मिनिस्ट्री आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. यांनी अप्रूव्हल दिलेलं आहे. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. पी व्ही सिंधू यांना बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनद्वारे जे सदस्य पॅनल निवडण्यात आले होते त्यामध्ये सहभागी करण्यात आले आहे. जया वर्मा सिन्हा हे रेल्वे बोर्डच्या अध्यक्ष आहे. रेल्वे बोर्डच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहे. आणि कर्णम मल्लेश्वरी हे दिल्ली स्पोर्ट युनिव्हर्सिटीमध्ये पहिली महिला चान्सलर आहे. अलीगड मुस्लिम विद्यापीठाबद्दल माहिती पाहू. त्याची स्थापना कधी झाली? तर 1920 मध्ये स्थापना. कोण्या कायद्यानुसार? तर अलीगड मुस्लिम विद्यापीठ अधिनियम 1920 नुसार. आणि याची स्थापना कोणी केली? तर स्थापना केली सर सय्यद अहमद खान. इसका आहे तर संस्थापक. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या देशात पहिले हिंदी रेडिओ प्रसारण सुरू करण्यात आले आहे? म्हणजे कोणत्या देशामध्ये असा देश आहे की त्या देशामध्ये हिंदी रेडिओ चॅनल सुरू करण्यात आले आहे? तर ते करण्यात आले आहे ऑप्शन सी, कुवेत या देशामध्ये हिंदी रेडिओ चॅनल प्रसारण सुरू करण्यात आले आहे. याची माहिती कोणी दिली? तर माहिती दिली तिथले राजदूत आहे आदर्श स्वायका. भारतीय राजदूत आहे आदर्श स्वायका यांनी अशी माहिती दिली आणि कुवेतचे त्यांनी आभार सुद्धा मानले. ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे, तिथे भारताचे संबंध कसे आहेत ते पाहू. तर UAE मध्ये IIT दिल्लीद्वारे ब्रांच ओपन करण्यात येणार आहे. कुठे? तर UAE ची राजधानी अबुधाबी येथे. IIT दिल्ली ब्रांच. इराणद्वारे आता जे चर्चेमध्ये होते की इराणने इस्रायलवर ड्रोन आणि मिसाईल हमले केले होते. इस्रायलवर ड्रोन हमले, त्यामुळे चर्चेत होते. सौदी अरेबिया जगातील पहिले 3D प्रिंटेड मस्जिद कुठे बनवण्यात आली आहे? तर सौदी अरेबियामध्येच बनवण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, 2024चा ASA आर्यभट्ट पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ASA म्हणजे त्याचे लॉंग फॉर्म काय आहे? तर एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया.
असे त्याचे लॉंग फॉर्म आहे. तर याची कोणाला प्रदान करण्यात आले, तर ऑप्शन बी, पी सुब्बाराव यांना AESI द्वारे आर्यभट्ट पुरस्कार 2024 सन्मानित करण्यात आले आहे. कशाबद्दल, तर एरोनॉटिक्समध्ये कॉन्ट्रीब्युशन केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. ते आधी कशामध्ये कार्यरत होते, तर ते होते इस्रोमध्ये कार्यरत होते. त्यांनी इस्रोमधून सुटल्यानंतर अनंत टेक्नॉलॉजी या नावाची कंपनी चालू केली. त्याचे ते CEO आणि चेअरमॅन सुद्धा आहे. लिमिटेड ची स्थापना केली आणि त्याचे चेअरमॅन सुद्धा आहेत. केव्हा केली, तर 1992 मध्ये. ऑप्शनमध्ये व्यक्तींचा उल्लेख केला आहे. त्यांनी कोणकोणते पुरस्कार मिळवले ते पाहू. मोहम्मद सालेद, आपण कालच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं की यांना 2024चा जे वर्ल्ड फोटो ऑफ द इयर ऑफ द इयर 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. फोटो कुठला होता, तर ते एक महिला आपल्या पुतणीला मांडीवर घेऊन, जे तिचे शव होते ते मांडीवर घेऊन काढले होते, त्या फोटोसाठी यांना हा पुरस्कार मिळाला आहे. रिकेन यामामोटो यांना हे कुठले आहे, तर जपानचे आहे. यांना प्रिझ्झर पुरस्कार मिळाला आहे 2024चा. या प्रिझ्झर पुरस्काराला आर्किटेक्चर क्षेत्रामधील नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखले जाते. एम कृष्णा यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे, तर 2024चा संगीता कलानिधी पुरस्कार कशाबद्दल दिला आहे, तर कर्नाटकमधील जे संगीत क्षेत्राशी कार्य केले त्यांनी, कॉन्ट्रीब्युशनसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. कर्नाटक राज्याशी संबंधित आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. 2024 मध्ये शोम्पेन आदिवासी जमातीने कुठे प्रथमच निवडणुकीत ऐतिहासिक वोटिंग केली आहे, तर जे आहे अंदमान आणि निकोबार या क्षेत्रामधील आदिवासी जमात आहे शोम्पेन यांनी 2024चे जे इलेक्शन आहे लोकसभेचे, त्यामध्ये सर्वात जास्त वोटिंग केली आहे. तर याची लोकसंख्या किती आहे यांची, तर 2011च्या जनगणनेनुसार इथली लोकसंख्या आहे 229. एवढी व्यक्ती या शोम्पेन आदिवासी जमातींची अंदमान निकोबार या बेटावर आहे. त्यांनी प्रथमच पूर्ण लोकांनी यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी वोटिंग केली आहे, म्हणून हे चर्चेमध्ये आहे. त्यामुळेचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. IPLच्या इतिहासातील 200 विकेट घेणारे पहिले बॉलर कोण बनले आहे, तर ते बनले आहे ऑप्शन बी, यजुवेंद्र चहल यांनी IPLच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त विकेट, म्हणजे किती, 200 विकेट घेऊन हा पहिले बॉलर होण्याचा मान मिळवला आहे. यामध्ये कोणी सर्वात जास्त म्हटलं तर यजुर्वेद चहल यांनी मिळवले आहे, किती, तर 200. आणि सेकंड नंबरवर कोण आहे, तर इवन ब्रावो सेकंड नंबरवर आहे IPLच्या इतिहासामधील घेणारे. यांनी किती घेतले, तर 183 विकेट घेतलेले आहे IPL मध्ये. आणि थर्ड नंबर कोण आहे, थर्ड नंबर आहे पीयूष चावला यांनी 182 विकेट घेतलेले आहे सध्यापर्यंत IPL मध्ये. हार्दिक पांड्या हे कशाचे, मुंबई इंडियन्सचे कॅप्टन आहे. इंडियन्सचे कॅप्टन आहे सध्या. रोहित शर्मा हे आधी होते, आता हार्दिक पांड्या आहे. याच्या आधी कोणत्या टीमचे कॅप्टन होते हे, तर गुजरात टायटन्सचे कॅप्टन होते. आणि यजुर्वेद चहल हे पुण्याच्यामध्ये टार्गेट यांनी 200 विकेट घेण्याचा मान मिळवला, तर जे मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सची जे मॅच झाली त्यामध्ये त्यांनी विकेट घेऊन 200 विकेट घेण्याचं टार्गेट केलं आहे. कुठल्या टीममधून खेळले जाते, ते राजस्थान रॉयल्स या टीमकडून हे खेळले जात आहे यजुर्वेद चहल. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. नुकतेच प्रसिद्ध झालेल्या सिपरीच्या रिपोर्टनुसार 2023 मध्ये जागतिक सैन्य खर्चात किती पर्सेंटेजमध्ये वाढ झालेली आहे, तर ते झाली आहे ऑप्शन डी, 6.8% वाढ. हे सिपरीच्या रिपोर्टनुसार 2023चा जे रिपोर्ट आहे त्यामध्ये सैन्य खर्चामध्ये वाढ झालेली आहे, किती, 6.8%. किती त्याच्यामध्ये US डॉलरची, तर 2.4 ट्रिलियन US डॉलरचे खर्चामध्ये वाढ झालेली आहे. हे किती ॲक्युरेट म्हटलं तर किती, 243 अरब डॉलर, ट्रिलियन डॉलर एवढी वाढ झालेली आहे.
सिप्रीचे लॉंग फॉर्म काय आहे? स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट असे सिप्रीचे लॉंग फॉर्म आहे. याच्यामध्ये सर्वात जास्त खर्च करणारा देश कोणता आहे? सैन्य खर्च करणारा, तर फर्स्ट नंबरवर आहे USA. सेकंड नंबरवर कोण आहेत? सेकंड नंबरवर आहे चायना. थर्ड नंबरवर कोण आहेत? तर रशिया आणि फोर्थ नंबरवर आहे आपला भारत. फोर्थ नंबरवर आहे जे सैन्यांवर खर्च केले जाते त्यामध्ये. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. अमेरिकेची नागरिकता मिळवण्याच्या यादीमध्ये भारत हा कोणत्या स्थानी आहे? म्हणजे अमेरिकेमध्ये जे नागरिक आपली नागरिकता स्वीकारतात त्यामध्ये जे वेगवेगळा देश आहे त्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर हा लागतो ऑप्शन बी, दुसऱ्या क्रमांकावर. भारत हा असा देश बनला आहे ज्यांनी अमेरिकेची नागरिकता स्वीकारली आहे. हा रिपोर्ट कोणी केला आहे? तर अमेरिकी काँग्रेसने केला आहे. कशानुसार? तर 2022चे जे जनगणना झाली त्याची आकडेवारी आता प्रसिद्ध करण्यात आली त्यानुसार. प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? तर मेक्सिको. सेकंड नंबर भारतीय. फर्स्ट नंबरवर मेक्सिको, सेकंड भारत, थर्ड नंबरवर फिलिपिन्स, फोर्थ नंबरवर क्युबा आहे आणि 5व्या नंबरवरती आहे डोमिनिकन रिपब्लिक. असे टॉप देश आहे त्यांनी अमेरिकेची नागरिकता स्वीकारलेली आहे. यामध्ये जे अमेरिकेचे नागरिक आहे एकूण लोकसंख्या किती आहे? 2022च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 2022 नुसार तर ती आहे अमेरिकेचे एकूण 33 करोड. 33 करोड. त्यापैकी अमेरिकी सोडून बाहेर देशातील लोकसंख्या किती आहे? तर 4 करोड ही बाहेर देशातील लोकसंख्या आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय पंचायती राज दिवस केव्हा साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो ऑप्शन सी 24 एप्रिलला राष्ट्रीय पंचायत दिवस साजरा केला जातो. नॅशनल पंचायत राज डे. कशासाठी साजरा केला जातो? तर जे स्थानिक प्रशासन आहे त्या प्रशासनाचे विकेंद्रीकरण म्हणजे केंद्रशासित न राहता त्याचे प्रशासन वेगवेगळ्या प्रकारामध्ये, जसे बलवंतराय मेहता यांनी 3 स्टेज सांगितले होते. कोणती? तर एक ग्रामपंचायत, सेकंड नंबर पंचायत समिती आणि थर्ड नंबर आहे जिल्हा परिषद. अशा 3 स्तर सांगितले होते बलवंतराय मेहता यांनी. अधिकाराचे केंद्रस्थानावरून इतर स्थानावर देण्यात आले आहे. यामुळे काय होणार आहे? तर जे ग्रामीण लोक आहे त्यांना सशक्त करण्याचे काम या राष्ट्रीय पंचायतने केलेले आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम पार्ट 9 मध्ये याचा सहभाग करण्यात आला आहे आणि याची अनुसूची किती आहे? म्हणजे अनुच्छेद कोणता आहे? तर अनुच्छेद 243 ते 243 ओ पर्यंत याचा सहभाग करण्यात आला आहे पंचायती राजचा यामध्ये संविधानामध्ये. जे काही लोक म्हटलं जाते की संविधानामध्ये पंचायत राजच्या व्यतिरिक्त जे सर्व आहे ते सर्व बाहेर देशाच्या राज्यघटनेमधून स्वीकारले आहे. फक्त भारताने आपली नवीन काय चेंज बनवले आहे तर पंचायत राज हेच फक्त बनवले आहे असे काही लोक म्हणतात. ऑप्शनमध्ये काही दिनांकाचा उल्लेख आला आहे. त्या दिवशी कोणकोणते दिवस साजरे केले जातात ते पाहू. तर 19 एप्रिलला वर्ल्ड लिव्हर डे साजरा केला जातो. 23 एप्रिलला कोणता दिवस साजरा केला जातो? तर वर्ल्ड बुक अँड कॉपीराइट डे साजरा केला जातो. आणि 22 एप्रिलला कोणता दिवस साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल अर्थ डे साजरा केला जातो. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. ॲडव्हेंचर ऑफ ए ट्रॅव्हलिंग मोंक AMR नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ते लिहिले आहे ऑप्शन बी इंद्रू स्वामी यांनी. ॲडव्हेंचर ऑफ द ट्रॅव्हलिंग मोंक AMR असे पुस्तकाचे नाव आहे, त्यांनी लिहिलेले आहे इंद्राय स्वामी यांनी. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती हो. त्यांनी कोणकोणते पुस्तक लिहिले ते? सलमान रश्दी यांनी कोणते पुस्तक लिहिले? तर नाईफ या नावाचे पुस्तक लिहिले आहे. टी सुब्बाराव पण याच्या आधीच पाहिलं की जस्ट ए मर्सिनरी या
पुस्तकाचे लेखन केले आहे. आणि चित्रा बॅनर्जी यांनी कोणते पुस्तक लिहिले तर एन एन अनकॉमन. अँड अनकॉमन लव्ह. द अर्ली लाईफ ऑफ सुधा अँड नारायण मूर्ती यांच्या नावाचे पुस्तक लिहिले आहे चित्रा बॅनर्जी यांनी. शेवटला प्रश्न आहे, भारतातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॉकेट कोणत्या संस्थेने बनवलेले आहे तर ते बनवले आहे ऑप्शन डी इस्रो या संस्थेने भारतातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॉकेट बनवले आहे. या प्रकारचे आहे जॉकेट ते DRDOने बनवले आहे. DRDO बद्दल माहिती पाहू. DRDOची स्थापना कधी झाली तर 1958 मध्ये. याचे मुख्यालय कुठे आहे तर हेडक्वार्टर आहे दिल्ली येथे. इस्रोची स्थापना केव्हा झाली तर 15 ऑगस्ट 1969 मध्ये. याचे हेडक्वार्टर कुठे आहेत बेंगलोर येथे. बेंगलोर येथे आहे. याचे अध्यक्ष कोण आहे तर एस सोमनाथ. HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड याची स्थापना केव्हा झाली तर 1940 मध्ये. याचे हेडक्वार्टर कुठे आहे तर हे सुद्धा बेंगलोरमध्येच आहे, बेंगलोर येथे. आणि याचे अध्यक्ष कोण आहे तर CB अनंतकृष्णन. आणि दिंगतारा ही आता स्टार्टअप कंपनी आहे अंतराळाशी संबंधित. तर त्याचे उद्घाटन आताच कोणी केले होते इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी केले होते. तर ही याची हेडक्वार्टर कुठे आहे तर हे सुद्धा बेंगलोर येथे आहे. कालच्या व्हिडिओमध्ये प्रभू विचारलेला प्रश्न होता, जपानी ग्रँड प्रिक्स 2024चे टायटल कोणी जिंकले आहे तर ते जिंकले आहे ऑप्शन सी मॅक्स वर्स्तापेन यांनी जपानी ग्रँड प्रिक्स 2024चे टायटल सुद्धा जिंकले आहे. सोबतच चायना ग्रँड प्रिक्स 2024चे सुद्धा टायटल त्यांनीच जिंकले आहे. आजचा होमवर्कसाठी प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. प्रश्न आहे, फ्रान्सची कार निर्माता कंपनी सिट्रोएनने भारतातील आपले ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्राला शेअर करा. धन्यवाद.